केव्हाही जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये बसता बसता जेवण करताना झोपताना उठताना बसताना चालताना केव्हाही तुम्हाला आठवण आली आणि या दोन गोष्टी जर तुम्ही प्रॉपररित्या आणि रेग्युलर बेसिसवर तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असो या नसो, जर तुम्ही रोजच्या रोज जीवनामध्ये चांगलं सेक्शुअल लाईफ मेंटेन करण्यासाठी नेहमी तुम्हाला मी सांगत असतो, घरच्या घरी सोपा उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखे आजार झालेच नाही पाहिजे. आणि तुमचं जर तुम्हाला प्रॉपर या सेक्स एज्युकेशन जर प्रॉपर पाहिजे असेल, कारण की बऱ्याच लोकांना याच्याबद्दल नॉलेज नाही, ओपन चर्चा नाही, कोणत्याही सायंटिफिक लोकांशी प्रॉपर बोलत नाही किंवा सायंटिफिक व्हिडिओ बघत नाही. तुम्ही इकड तिकडचे रील बघता आणि हे पेल्विक फ्लोचं ब्लड फ्लो वाढण्यासाठी आणि पेनाईल ब्लड फ्लो वाढण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, चांगलं सेक्शुअल लाईफ मेंटेन करण्यासाठी नेहमी तुम्हाला मी सांगत असतो की पेनाईल पार्टला तर महत्त्व देणं महत्त्वाचं असतं, पेनाईल टिश्यूची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या माइंडची, आपल्या हृदयाची, आपल्या रक्तवाहिन्यांची काळजी घेणं पण गरजेचं असतं. आज मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखे आजार झालेच नाही पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ मी आज तयार करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला सेक्स एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, खूप प्रामाणिकपणे मी व्हिडिओ बनवत असतो. जो काही माझा अनुभव असतो त्या अनुभवाच्या बेसवर मी व्हिडिओ बनवत असतो. आणि मला असं तरी वाटतं की जितके जास्तीत तुमच्यासाठी माहिती मी गोळा करून तुम्हाला जर प्रॉपर सायंटिफिक वे तुम्हाला जर समजू शकलो तर मला वाटतं की तुमच्या अर्ध्या समस्या घरच्या घरी दूर होऊ शकतात. तर म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगत असतो की जर तुम्हाला चांगले सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील आणि तुमचं जर तुम्हाला प्रॉपर या सेक्स एज्युकेशन जर प्रॉपर पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि घरच्या घरी कसं उपचार करता येईल त्यासाठी नक्कीच जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन, जे की कॉमनली आमच्या क्लिनिकमध्ये पेशंट येतात. पण त्या क्लिनिकमध्ये मी असा विचार करतो की येण्याच्या अगोदर ह्या पेशंटने ह्या गोष्टी जर केल्या असत्या तर मला वाटतं की त्याला माझ्या क्लिनिकची पायरी चढायची गरजच नसती, किंवा त्यांनी काही ऑनलाईन औषधी जे ट्राय केले आणि त्याच्यामध्ये त्याची फसवेगिरी झाली त्याची पण गरज नसती. कारण की बऱ्याच लोकांना याच्याबद्दल नॉलेज नाही, ओपन चर्चा नाही, कोणत्याही सायंटिफिक लोकांशी प्रॉपर बोलत नाहीत किंवा सायंटिफिक व्हिडिओ बघत नाहीत. तुम्ही इकड तिकडचे रील बघता आणि जे सायंटिफिक जे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लाईफमध्ये जे सेक्शुअल पार्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही चांगले प्रॉपर सायंटिफिक व्हिडिओ बघत नाही आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं तुमचं सेक्शुअल लाईफ हे डिस्टर्ब होताना मला दिसून येतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पेनाईल पार्टची काळजी घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि या दोन गोष्टी जर तुम्ही प्रॉपररित्या आणि रेग्युलर बेसिसवर तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असो या नसो, जर तुम्ही रोजच्या रोज जीवनामध्ये जर तुम्ही त्या आचरणात बरोबर आणल्या तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही किंवाही कोणत्याही ऑनलाईन औषधांची पण गरज पडणारच नाही. तर मित्रांनो, पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, मी सगळ्यांना सांगत असतो, दॅट इज किगल एक्झरसाईज. आता किगल एक्झरसाईज काय आहे? किगल एक्झरसाईजमुळं आपले जे पेनाईल टिश्यू असतात त्यांना व्यायाम भेटतो, आपलं जे पेनाईल स्पंज असतं त्याला व्यायाम भेटतो, आपले जे पेल्विक फ्लोअरचे मसल असतात ते थोडे रिलॅक्स होतात, त्याच्यामुळं ब्लड फ्लो जास्त आपला वाढतो. आणि हे पेल्विक फ्लोचं ब्लड फ्लो वाढण्यासाठी आणि पेनाईल ब्लड फ्लो वाढण्यासाठी घरच्या घरी विनाखर्ची ही जी मी तुम्हाला पद्धत सांगत आलेलो आहे त्याला म्हणतो आम्ही किगल एक्झरसाईज. जे करणं पण एकदम सोपं आहे, ते जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर केलं तर मला वाटतं की आज येणारं इरेक्टाईल डिस्फंक्शन हे तुम्ही 10-20 वर्ष पुढे ढकलू शकता. तर काय करायचं आहे की सिम्पल किगल एक्झरसाईज तुम्हाला मी 2 वे सांगत असतो. एक, तुमच्या गुदद्वाराचे मसल तुम्हाला आतमध्ये ओढायचे आहेत, 1 2 3 बोलायचं आहे, आतमध्ये घ्यायचे आहेत, अजून रिलॅक्स करायचे आहेत. 1 2 3 बोलायचं आहे, स्टॉप करायचं आहे, अजून सोडायचं आहे. केव्हाही जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये बसता जेवण करताना झोपताना उठताना बसताना चालताना केव्हाही तुम्हाला आठवण आली तर हा व्यायाम नक्कीच करा, जेणेकरून तुमचे पेल्विक फ्लोअर मसल स्ट्रॉंग होण्यासाठी या एक्झरसाईजचा नक्कीच खूप चांगला बेनिफिट होतो. जे लोक जिममध्ये जातात, ज्यांची बॉडी चांगली असते, त्यांना पण इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम येतात, कारण की ते किगल एक्झरसाईज करत नाहीत, बाकी सगळे एक्झरसाईज करतात पण किगलला अवॉइड करतात. त्याच्यामुळं त्यांना पण प्रॉब्लेम येतात. माझ्याकडे कितीतरी ट्रेनर लोक येतात किंवा जिमचे मालक येतात,
ते याच कारणामुळे येतात की ते किगल एक्झरसाईज जे घरच्या घरी आपण करू शकतो, म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. तर हे घरच्या घरी किगल एक्झरसाईज करणं गरजेचं असतं. दुसरं किगल करण्याचं मी दुसरा एक सोपा मार्ग सांगितला होता तुम्हाला, की जेव्हा केव्हा तुम्ही दिवसातून 7-8 वेळा लघवीला जाता, तर काहीच नाही करायचं आहे. जो लघवीचा फ्लो आहे तो 1 2 3 बोलायचा आणि स्टॉप करायचा आहे मनाने, अजून 1 2 3 बोलायचा आहे, स्टॉप करायचा आहे. हे जर तुम्ही 7-8 वेळा दिवसातून जर केलं, जेव्हा जेव्हा तुम्ही लघवीला जाता, फ्लो न सोडता त्याला 1 2 3 बोलून स्टॉप अँड फ्लो जर केलं, तरी तुम्हाला प्रॉपर सफिशियंट किगल एक्झरसाईज तुमच्या पेल्विक फ्लोअरसाठी होऊन जातं. ह्या 2 सिंपल गोष्टी आहेत आणि त्या सिंपल गोष्टी तुम्ही अवॉइड करता आणि महागडे ऑनलाईन किंवा क्लिनिकमध्ये येऊन उपचार करून घेता. हे मला न पटणारं एक म्हणजे हे वाटतं. तर मित्रांनो, एक गोष्ट झाली किगल एक्झरसाईज. आता दुसरी गोष्ट सिंपल तुम्हाला सांगतो की चांगले इरेक्शन मिळण्यासाठी आपल्याला इथल्या स्पॉन्जी टिश्यू याच्यामध्ये जे स्पंज असतं, त्या स्पंजची हेल्थ ठेवणं, मेंटेन ठेवणं, किंवा इथल्या मसल किंवा इथले नर्व्स किंवा इथले सेल पेशी याची हेल्थ मेंटेन ठेवणं, हे पण तुमच्याच हातामध्ये आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची, तुमच्या केसांची निगा करता, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपलं पेनिस, त्याची पण तुम्ही काळजी घ्यायला हवी, पण ते तुम्ही अवॉइड करता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही अल्पाजिन ऑइलसारखं ऑइल याचे 4-5 थेंब आपल्या इंद्रियावर टाकायचे आहेत. असे 4-5 थेंब टाकले की 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी मीडियम प्रेशर देऊन समोर ओढून की थोडंसं ओढून जर तुम्ही मसाज केली, तर मला वाटतं की तिथली पेनाईल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे ऑइल सफिशियंट आहे. पण 10 मिनटं सकाळी 10 मिनटं संध्याकाळी तुम्हाला प्रॉब्लेम असो वा नसो, हे करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त आणि फक्त या 2 गोष्टी तुम्ही जर डेली रुटीनमध्ये जर ठेवल्या, तर मला वाटतं की तुम्ही आज माझ्याकडे येणारे पेशंट हे तुम्ही 10-20 वर्षानंतर येसाल. इतकं याचं बेनिफिट आहे. पण हे सिंपल घरच्या घरी करण्यासारखं विना खर्चिक आहे. तर हे तुम्ही करून बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, तर त्याचं कारण पण वेगळं, मानसिक पण होऊ शकतं, हार्मोनल असू शकतं किंवा इतर काही आजारामुळे होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण नंतर बोलूया. तर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही लवकरात लवकर आजपासून जर स्टार्ट केल्या, तर मला वाटतं की त्याचे बेनिफिट तुम्हाला नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगले इरेक्शन मिळण्यासाठी आणि चांगला बेडरूमचा परफॉर्मन्स देण्यासाठी नक्कीच उपयोगात येऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो.